भगवान श्री गणेशांचं वर्णन करतात, भगवान श्री गणरायांना वंदन करतात. भगवान श्री गणरायांना वंदन करत असताना गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप सुरुवातीला ज्ञानोबारायांनी सांगितलं. नंतर भगवान गणरायांच्या दैविक स्वरूपाचं वर्णन करून आता गणपती बाप्पाचं वाङ्मयीन स्वरूप या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात. अर्थात ज्या गणपती बाप्पाला ज्ञानोबारायांनी वंदन केले तो ज्ञानोबारायांचा गणेश जो आहे तो वाङ्मयी स्वरूप आहे. म्हणजे संपूर्ण जगातलं वाङ्मय गणेशाच्या ठिकाणी कल्पून ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे. काय ज्ञानोबारायांचा भाव असेल याच्या पाठीमागचा? गणपती बाप्पाला वंदन करायचं आहे, परंतु हा काव्यरूप गणपती का वर्णन केला किंवा वाङ्मयीन गणपती का सांगितला? ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात काय भावना आहे त्याच्या पाठीमागची? पुढे वाङ्मय तयार करायचं आहे आणि हे वाङ्मय तयार करण्याकरता ह्या सगळ्या वाङ्मयाची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. हो, मी मागे बोललो, एक महाराज तर असं म्हटलं की ही सगळी वाङ्मय ज्ञानोबारायांच्या जवळ हात जोडून उभे आहेत, आम्हाला घ्या आम्हाला घ्या म्हणून ज्ञानोबाराय म्हटले काय हरकत नाही, तुम्हाला गणपतीच्या जागेवर मी ठेवतो. म्हणून गणपतीच्या शरीराच्या ठिकाणी वेद भगवंत बसवलेले आहेत, स्मृतींना गणपती बाप्पाच्या अवयवाच्या ठिकाणी बसवलंय. सगळी पुराणं म्हणजे गणपती बाप्पाच्या अंगावरचे अलंकार आहेत. हे सगळं वर्णन करत करत शेवटी ज्ञानोबारायांनी काव्य नाटक यांना सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व दिलं. काही का होईना गणपतीच्या पायातल्या घागरे जे आहेत ते काव्य आणि नाटक आहेत. आणि हे सगळं वर्णन झाल्यानंतर आपण पाहत आहोत गणपती बाप्पाच्या षडभुजांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांचा हा गणेश जो आहे 6 भुजांचा आहे. या षडभुजा कोणत्या आहेत? देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांच्या आकृती म्हणून विसंवादू धरती आयुधे हाती. गणपती बाप्पाच्या 6 भुजा म्हणजे ही 6 दर्शन आहेत. आणि या 6 दर्शनांचे जे विचार आहेत ते वेगवेगळे विचार हीच त्यांच्या हातातली एक प्रकारचे आयुध आहेत असं ज्ञानोबाराय सांगतात. त्या 6 दर्शनामध्ये एक प्रकारचा विसंवाद आहे. विसंवाद आहे म्हणजे त्यांची मतं जी आहेत ती वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. दर्शन शब्दाचा अर्थ आपण पाहून आलो. दर्शन शब्दाचा अर्थ जो जीवाचा विचार करतो, जगाचा विचार करतो, ईश्वराचा विचार करतो, धर्माचा विचार ज्याच्यात असतो, तत्वाचा विचार असतो, त्याला दर्शन किंवा शास्त्र असं म्हटलं. या सगळ्यांनी विचार केलेला आहे आणि त्या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनामध्ये आपल्याला उपोद्बलक असल्यामुळे, उपकारक असल्यामुळे यांना सुद्धा गणपतीच्या भुजाच्या ठिकाणी ठेवलंय. मग न्यायशास्त्र असेल, वैशेषिक शास्त्र असेल, सांख्यशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, ही 6 शास्त्र आणि यांच्या हातामध्ये असलेला आयुध म्हणजे गणपती बाप्पाच्या हातातली जी आयुध आहेत ही त्यांच्या शास्त्रामध्ये असलेला विसंवाद आहे. विसंवाद म्हणजे एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राचं खंडन करतं, दुसरं शास्त्र तिसऱ्या शास्त्राचं खंडन करतं, पण प्रत्येक शास्त्राचा काही ना काही उपयोग आहे. परमात्मा दर्शनाकरता या सगळ्या शास्त्रांचा उपयोग आहे. म्हणून शेवटचं जे शास्त्र आहे उत्तरमीमांसा शास्त्र, महर्षी व्यासांनी ते शास्त्र लिहिलेलं आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तिथे आचार्यांनी सगळ्या शास्त्रांचा परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारात समन्वय असं सांगितलं. अहो, न्यायशास्त्र असेल तर त्याचाही उपयोग आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या सगळ्या आयुधाचा विचार सांगत असताना ह्या 6 भुजा आहेत आणि 6 भुजा म्हणजे शास्त्र आणि त्या प्रत्येक भुजेमध्ये एक एक आयुध ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. कोणत्या भुजेमध्ये कोणतं आयुध आहे? आता ते शास्त्र म्हणजे भुजा आहे आणि त्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय किंवा शास्त्राचा विचार तो काय आहे? आयुध आहे. जसं लौकिक दृष्टीने जर पाहिलं आपण तर गणपती बाप्पाच्या हातात आयुध सुद्धा आहेत. हो, गणपती बाप्पाने परशु धारण केलेला आहे. लौकिक दृष्टीने गणपती बाप्पाने त्या ठिकाणी अंकुश धारण केलेला आहे. गणपती बाप्पाच्या हातामध्ये त्या ठिकाणी मोदक आहे. गणपतीच्या बाप्पाच्या हातामध्ये कमळ आहे किंवा एखाद्या हात गणपती बाप्पाने वर देण्याकरता अभय हात केलेला आहे. आता लौकिक दृष्टीने परशु कशा करता धारण केलेली आहे?
राक्षसांना मारण्याकरता. परशुच्या माध्यमातून गणपती बाप्पाने अनेक राक्षसांना मारलेले असं वर्णन येतं. त्याच्याकरता गणपती बाप्पाने परशु धारण केलेला आहे. परंतु आता हा वाङ्मयीन गणेश आहे आणि वाङ्मयीन गणेशाच्या हात जे आहेत ही सगळी शास्त्र आहेत आणि त्या बाहू शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या हातातलं आयुध म्हणजे त्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय. तो विषय आपल्याला कसा उपयोगाला येतो याचंही आपण चिंतन करू शकतो. म्हणून ज्ञानोबारायांनी आता हा वाङ्मयीन गणेश असल्यामुळे प्रत्येक शास्त्राचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग आहे, त्या शास्त्रातला जो प्रतिपाद्य विषय हा कशा प्रकारे आयुधाचं काम करतो, शस्त्राचं काम करतो. आहे शास्त्र, पण त्या शास्त्रसुद्धा आपल्या जीवनात शास्त्राचं काम कसं करू शकतं हा विचार सांगत असताना या वेळीमध्ये विचार सांगितला. तरी तरकू तोची फरशू. एक भुजा जी आहे ती न्यायशास्त्राची भुजा आहे. न्यायशास्त्र हीच कोणी भुजा आहे असं समजा. आणि न्यायशास्त्राच्या भुजेमध्ये आयुध जे घेतलेलं आहे ते तर्क आहे. तर्क जो आहे हाच त्या न्यायशास्त्र भुजेच्या हातातला परशु आहे. जसं हा बाहेरचा परशु अनेक राक्षसांना मारतो, तसे संशयरूपी राक्षस मारण्याकरता, परमार्थात येणारे सगळे संशय आपल्या जीवनातले दूर करण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात हा न्यायशास्त्ररूपी जी गणपतीची भुजा आहे त्याच्या हातातला जो तर्क आहे, म्हणजे न्यायशास्त्रामध्ये सांगितलेला तर्क किंवा अनुमान हाच कोणी एक प्रकारचा परशु आहे. जसा तो परशु अनेक दैत्यांना मारतो तसा हा परशुसुद्धा आपल्या जीवनामध्ये येणारे अनेक संशय त्या संशयाचं छेदन करतो. अनेक प्रकारचे संशय आहेत आणि त्या संशयाचं छेदन न्यायशास्त्राने केलेलं आहे. हो, ईश्वराची सिद्धी करण्याकरताच न्यायशास्त्रकारांनी न्याय कुसुमांजली नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये असे अनेक तर्क दिलेले आहेत. कितीतरी 100 का 200 तर्क दिलेत ईश्वराची सिद्धी कशी होऊ शकते, ईश्वर हा कसा मानला पाहिजे. कारण अगोदरचे जे शास्त्रकार आहेत त्यांनी ईश्वराची असिद्धी करून टाकलेली. ईश्वर नाही असं म्हणणारे बरेचसे लोक आहेत. मग अशा लोकांना पटवून देण्याकरता त्यांच्या येणाऱ्या शंका आणि त्या शंकेची उत्तरं सगळी न्यायशास्त्रकारांनी दिली आणि ईश्वराची सिद्धी करून दिली आहे. ज्या अर्थी बाबा जगात कोणतंही कार्य दिसतं त्या अर्थी त्याचं कारण मानलं पाहिजे. आणि हे सगळं जगतरूपी कार्य जर आपण पाहिलं तर मनाने सुद्धा आपण त्याचं चिंतन करू शकत नाही. अशा जगात काही घटना घडतात, अशा जगात काही घटना आहेत आजही आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही. आपल्याला आपण जिथं राहतो ते आजूबाजूचं सुद्धा काही माहिती नसतं. संपूर्ण जगामध्ये कितीतरी वेगवेगळ्या घटना घडतात, विचित्र घटना घडतात आणि या सगळ्या घटनांचं संचालन करणारा ईश्वर आहे. जसं जो काही ज्याचं कर्म करेल त्या कर्मानुसार त्याला फल देणारा कोण आहे, ईश्वर आहे. आणि हा ईश्वर सिद्ध होतो. मग त्या ईश्वराची सिद्धी न्यायशास्त्राने केलेली आहे. आता तो ईश्वर कसा मानायचा या संबंधाने न्यायशास्त्र कदाचित चुकलेलं आहे. परंतु न्यायशास्त्राचा हा आपल्यावर उपकार आहे. त्यांनी पदार्थाचा खूप विचार केलेला आहे. इतका पदार्थाचा बारीक विचार आजच्या विज्ञानात सुद्धा कोणी केला नाही, एवढा बारीक पदार्थांचा विचार त्यांनी केलेला आहे. हो, द्रव्य काय, गुण काय, कर्म काय, द्रव्य गुण कर्म, सामान्य विशेष समवाय आणि अभाव असा 7 पदार्थांचा विचार केला. मग द्रव्याचे अनेक प्रकार त्यांनी मानलेले आहेत, कर्माचे अनेक प्रकार सांगितले, विशेषाचे अनेक प्रकार सांगितले, सामान्याचे अनेक प्रकार सांगितले आणि अभावाचे सुद्धा काही प्रकार न्यायशास्त्रकारांनी आपल्याला सांगितले. म्हणून तर्क तोची फरशू. आता दुसरा नीती भेदू अंकुशू. गणपती बाप्पाचा दुसरी जी भुजा आहे ती भुजा कोणती आहे आणि त्या भुजेमध्ये आयुध कोणता आहे. तर भुजा जी आहे मागे बस, मागे जाऊन बसा, मागे जाऊन बसा, टेकून बसा, बसा मागे जाऊन. नीती भेदू अंकुशू. बसा ना, मागे जाऊन टेकून बसा, आरामात. उठा उठा. नीती भेदू अंकुशू. त्या ठिकाणी गणपतीची दुसरी जी भुजा आहे ती भुजा
आणि त्या भुजेमध्ये असलेले जे आयुध आहे ते कोणतं आहे तर पहिलं आयुध आहे परशु, दुसरं आयुध कोणतं आहे तर अंकुश हे आहे. आता अंकुशाचं काम काय आहे? अंकुश हा सुद्धा अंकुश ठेवण्याकरता वापरला जातो. म्हणजे हत्तीवर अंकुश ठेवण्याकरता अंकुशच वापरला जातो. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अंकुश ठेवणारं जे काही शास्त्र आहे किंवा त्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय त्याचा उल्लेख ज्ञानोबाराय या ठिकाणी करतात. हा नीतिभेदो अंकुशू. तर दुसरं शास्त्र सांगितलं, दुसरी भुजा सांगितली वैशेषिक शास्त्र. मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिला वैशेषिक घेतलाय आणि दुसरा हा घेतलाय, नैयायिक घेतलाय. बऱ्याचशा ज्ञानेश्वरीमध्ये पहिला न्याय घेतलेला आहे, नंतर आता वैशेषिक घेतलाय. मग वैशेषिक शास्त्रामध्ये त्याच्या हातातला जो अंकुश आहे म्हणजे वैशेषिक शास्त्राने प्रतिपादन केलेला विषय. आता तर्क जसा आपल्या जीवनातले संशय काढतो तसा आपल्या जीवनात आपलं वैशेषिक शास्त्रामध्ये सांगितलेला जो नीतिभेद आहे तो कसा अंकुश ठेवतो, त्याला आयुध काय म्हटलेलं आहे त्याचा विचार आपण काल केलेला आहे. वैशेषिक शास्त्राने धर्माची व्याख्या करतानाच धर्मसूत्र त्यांच्या सूत्रात असं लिहिलंय, धर्म म्हणजे काय? यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सा धर्म. मनुष्याचं ऐहिक कल्याण जो करून देतो, मनुष्याचं पारत्रिक कल्याण करून देतो आणि मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देतो त्याला तुम्ही धर्म माना. आणि त्यानुसार मग वैशेषिक शास्त्राने सुद्धा पदार्थांचा विचार सांगितला. आणि पदार्थांचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे याचा विचार करतो. आणि एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये सदाचाराची प्रवृत्ती होते. सदाचाराची प्रवृत्ती करून देऊन आपल्या जीवनामध्ये धर्म येतो. इथे नीती शब्द वापरला आहे, तर नीती आणि धर्म काही वेगळे नाहीत बरं का. हो, भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर काय कार्य करतो त्याच्यात एक असं ज्ञानोबारांनी नमूद केलं की धर्माशी नीतीशी शेजबरी. काय ओवी आहे? म्हणजे भगवान परमात्मा धर्म आणि नीती यांची सांगड घालतो. काही ठिकाणी धर्म आहे पण नीती नाही, काही ठिकाणी नीती आहे पण नीतीच्या बरोबर धर्म नाही. आता रावणाच्या जीवनामध्ये त्याला धर्म सगळं माहिती होतं. दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी आणि धर्माशी नीतीशी शेजबरी. मग धर्म आणि नीती जे आहेत ते एकत्र असतात आणि ते एकमेकाला सोडून राहिले तर मग त्यांचा काही उपयोग होत नाही. धर्म खूप आहे पण नीतीने कोणी वागत नाही, नीती खूप आहे पण त्या नीतीला अधिष्ठान धर्माचं नाही. आणि मग मात्र दोन्ही वेगवेगळे असतात. वैकुंठवासी मामांनी प्रस्तावनेत असे लिहिले, धर्म वाचून नीती विधवा आहे आणि नीतीशिवाय धर्म विदूर आहे. म्हणून नीतीला धर्माचं अधिष्ठान पाहिजे. नीतीने वागायचं पण का नीतीने वागायचं त्याला धर्माचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून देव आल्यानंतर काय करतो, बाबा हे धर्म आणि नीती वेगवेगळे झालेले आहेत ना, धर्माशी नीतीशी त्यांचं सांगड घालून टाकतो. कारण हे दोन्ही एकत्र असले पाहिजेत. तर धर्म आणि नीती एकत्रच असतात. म्हणून धर्माची व्याख्या करत असताना पदार्थांचा विचार करून एक प्रकारे वैशेषिक शास्त्र जे आहे या वैशेषिक शास्त्रांनी सुद्धा आपल्यावर काय केलेला उपकार केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये अंकुश ठेवण्याचं काम वैशेषिक शास्त्राच्या माध्यमातून होत असल्यामुळे वैशेषिक शास्त्र हे सुद्धा गणपती बाप्पाची एक भुजा आहे. आणि वैशेषिक शास्त्राच्या हातामध्ये असलेला अंकुश म्हणजेच त्यांनी सांगितलेला नीतिभेद आहे. नीतिभेद म्हणजे धर्माचा सांगितलेला भेद. प्रत्येक पदार्थाचे धर्म वेगवेगळे आहेत. आत्म्याचा धर्म वेगळा आहे, अनात्म पदार्थांचा धर्म वेगळा आहे. म्हणून अनात्म पदार्थांचा आपण जीवनात त्याग केला पाहिजे आणि आत्मपदार्थांचंच आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि अनात्म पदार्थांचा त्याग करण्याकरता आपल्याला हे वैशेषिक शास्त्र उपयोगाला येतं. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या हातातला आयुध सांगत असताना नीतिभेद अंकुशू असं म्हटलंय. नीतिभेद सांगणारं शास्त्र आहे वैशेषिक शास्त्र, त्याच्या हातातला अंकुश हाच नीतिभेद आहे.
अशा पद्धतीने 2 शास्त्र 2 भुजा झाल्या. आता तिसरी भुजा जी आहे त्या तिसऱ्या भुजेचा विचार या ओवीच्या उत्तर चरणात सांगितला आहे. वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या हातामध्ये नुसते आयुधच आहेत असं नाही. हो, नाही तर तुम्ही म्हणाल नुसता तर परशु आहे आणि हा अंकुश आहे, अशा देवाकडे आपण जावंच कशाला? कारण गेलं तर एखाद्या दिवस फरशीच घालायचं डोक्यात आपल्या, गेलं तर अंकुशानेच मारायचा. पण गणपती बाप्पाने परशु धारण केलं आहे, अंकुश धारण केलं आहे, तसंच मोदकसुद्धा ठेवलेला आहे. काही भक्तांच्या करता परशु ठेवला आहे, काही भक्तांच्या करता अंकुश ठेवलेला आहे आणि काहींना देण्याकरता काय ठेवलेलं आहे? मोदक ठेवलं आहे. जसं भगवान परमात्म्याने सुद्धा चक्र ठेवलं आहे, गदा ठेवलेली आहे, शंख ठेवलेला आहे आणि कमळसुद्धा आहे. हो, हातीचेनी लीला कमळे पूजू तया ते, तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुची मज डोळे. हातीचेनी लीला कमळे पूजू तया ते भगवान म्हणतात, तो पहावा म्हणून मी डोळे धारण केले. मला डोळ्याची काय गरज नाही, पण डोळ्याशिवाय दिसत नाही ना. मी निर्गुण निराकार आहे, पण मी सगुण तया संघाचे निसुरवाडे. मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. किती मला तो आवडतो त्याचे मी उपमा सांगू शकत नाही. मग त्याचं वर्णन करतात. असं गणपती बाप्पाने सुद्धा केवळ आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी आयुधच धारण केलेले आहेत असं नाही, तर त्या ठिकाणी भगवान ज्ञानोबाराय सांगतात तिसरी जी भुजा आहे त्या भुजेमध्ये गणपती बाप्पाने काय लिहिलं आहे? वेदांतू तो महारसू मोदकू मिरवी. मिरवे मिरवे. वेदांत हा एक प्रकारचा महारस असलेला मोदक गणपती बाप्पा त्यांच्या हातात मिरवत आहेत. मिरवत आहेत म्हणजे शोभून दिसत आहे, चांगल्या प्रकारे तो मोदक त्या ठिकाणी शोभून दिसत आहे. आता ही जी भुजा आहे, ही भुजा कोणती आहे आणि याच्या हातामध्ये असलेला जो वेदांत आहे त्या वेदांताला मोदकाची उपमा का दिलेली? ही जी भुजा आहे, आता पहिली भुजा झाली न्यायशास्त्राची, दुसरी झाली वैशेषिक शास्त्राची आणि वेदांत शास्त्र जे आहे, वेदांत शास्त्र म्हणजेच उत्तर मीमांसा, ही एक भुजा सांगितलेली आहे. आपण षडभुजांचा विचार करताना 6 शास्त्र ह्या 6 भुजा सांगितल्या. तर आता ही भुजा घेतली पाहिजे, उत्तर मीमांसा शास्त्राची भुजा आहे. ज्या उत्तर मीमांसा शास्त्राचं निर्मिती जे आहेत ते भगवान बादरायण आहेत, व्यास महर्षी. व्यास महर्षींनी निर्माण केलेली उत्तर मीमांसा यालाच काय म्हणतात? वेदांत शास्त्र असं म्हणतात. आणि उत्तर मीमांसेमध्येच वेदांत आलेला आहे. आणि हा वेदांत म्हणजे काय आहे? गणपती बाप्पाच्या हातात असलेला महारसू मोदकू मिरवे. महारस म्हणजे महान असा रस ज्याच्यामध्ये आहे असा मोदक गणपती बाप्पाच्या हातातला त्या ठिकाणी हा वेदांत आहे. आता वेदांताला महारस म्हटलेलं आहे. गणपती बाप्पाला मोदक आवडतात असं म्हणतात. म्हणजे नैवेद्य जर दाखवायचा असेल तर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. किंवा एखाद्या मनुष्याने नवस जर केला असेल तर नवसामध्ये सुद्धा काय बोलतात? मोदक मी तुला वाहीन असं म्हणतात. हो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये देवाने खूप खोड्या करायला सुरुवात केली तेव्हा यशोदा मातेने सुद्धा गणपतीला नवस केला असं वर्णन नामदेवरायांनी आलंय. आणि मग भगवंतानी 1 महिनाभर खोडी नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचितितो आली यशोदेशी. भगवंताला यशोदा वाटलं गणपती आपल्याला पावला. हो, आज चतुर्थी आहे, आज आपल्याला काय पावला? गणपती पावला. कारण देवाने विचार केला मी जर खोडी केली तर गणपतीचा मान कोणी ठेवणार नाही, कोणी या व्रताचा मान ठेवणार नाही. म्हणून देवाने 1 महिनाभर काय नाही, 1 महिना माझ्या कृष्णाने जर खोडी नाही केली ना मी तुला 1000 मोदक वाईन. आणि मग तो आता नवस फेडण्याकरता यशोदेने काय केलं ते 1000 मोदक तयार केले. गणपती बाप्पाला मोदक वाहण्याकरता गेली, दाखवले
आणि भगवंताला सांगितलं, अरे देवा आता थोडंच कृष्णा तू थोडा वेळ त्या ठिकाणी ते लक्ष दे बरं का, मला पाणी घेऊन येते, गणपती बाप्पाला पाणी फिरवते आणि नैवेद्य दाखवला की तुला मोदक देणार. आणि मग यशोदा आत गेल्यानंतर भगवंताने ते मोदकाचा 1000 ताट घेतला आणि आपल्या तोंडात टाकलं नव्हे. गणपती बाप्पा बघायला लागले. आता गणपती बाप्पा कदाचित सांगतील म्हणून गणपती बाप्पालाही उचललं तो म्हणजे तू आत जा आणि सगळे मोदक काय खायचे ते खा, बाकीचे नीट थप्पीला लावून टाक. आणि मग यशोदा आली, विचारू लागली, अरे बाबा देव काय झाला, देवाशीच पुसे देव काय झाला, हसे आले बोला याचे. देवाला हसू यायला लागलं, म्हणजे मलाच विचारते देव काय झाला, मी सगळ्या देवाचा काय आहे. आणि मग आपण मुख उघडलं आणि मुखामध्ये काय दाखवले, अनेक गणपती अनेक देव अशा प्रकारे जाऊ द्या. मोदक गणपती बाप्पाला आवडतो. का आवडतो त्याच्या अनेक कथा गणेश पुराणात आलेल्या आहेत. मोदकच का आवडतो, तर तिथे गणपती बाप्पाच्या हातामध्ये मोदक आहे. त्याप्रमाणे आता ज्ञानोबारायांनी गणपतीच्या हातातला मोदक जर कोणता असेल तर तो वेदांतू तो महारसू मोदको मिरवे, म्हणजे गणपती बाप्पालाही आवडतो. आणि गणपती बाप्पाने हा जो मोदक आहे तो आपल्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्याकरता सुद्धा ठेवलेला आहे. हो, आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या जीवनातलं जे काही संशयरूपी अज्ञान असेल, असंभावना असतील, हे सगळे संशय तोडण्याकरता गणपती बाप्पा फरशू वापरतात. त्याच्या जीवनामध्ये धर्म यावा, सदाचार यावा, वाईट गोष्टी सुटाव्या, त्याच्याकरता आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये अंकुश यावा, नियंत्रण यावं म्हणून गणपती बाप्पा काय वापरतात, अंकुश वापरतात. आणि ज्याच्या जीवनातला संशय गेला, ज्याच्या जीवनातला त्या ठिकाणी नियंत्रण आलं, धर्म ज्याच्या जीवनामध्ये आला, सदाचार ज्याच्या जीवनात आला, गणपती बाप्पा म्हणतात, ये बाबा आता मी तुला काय देतो, मोदक देतो. तो कोणता मोदक गणपती बाप्पा देतात, वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. गणपती बाप्पालाही तो आवडतो आणि त्या ठिकाणी आपल्या भक्तांना सुद्धा गणपती बाप्पा देतात, वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. आता हा वेदांत जो आहे, हे वेदांताला ज्ञानेश्वर महाराजांनी महारस असलेला मोदकाची उपमा का दिलेली आहे. हो, तर त्याचं वर्णन थोडंसं करायचं आहे, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. वेदांतामध्ये असं काय आहे की ज्याच्यामध्ये महारस आहे. आणि ज्ञानोबारायांना अगदी गणपती बाप्पाच्या आवडता असलेला मोदकाची उपमा त्याला द्यावीशी वाटली. तर वेदांत म्हणजे काय, वेदांतामध्ये असं काय सांगितलेलं आहे ज्याच्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये महारस निर्माण होतो. तर वेदांत शब्दाचा अर्थ आहे एक वेद आणि दुसरा आहे अंत शब्द आहे. अंत शब्दाचा अर्थ इथे निर्णय, सार असा आपल्याला घ्यावा लागतो. वेदाचं सार ज्याच्यामध्ये सांगितलंय त्याला म्हणतात वेदांत. उपनिषदांना सुद्धा वेदांत म्हटलेलं आहे, पण उपनिषदासाठी स्वतंत्र वेळी पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे. हो, गणपतीच्या मुकुटावरची ती सुगंधी फुलं आहेत असं वर्णन केलंय. इथे मात्र ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी वेदांत तो महारसू मोदकू मिरवी असं म्हटलंय. तर वेदांत म्हणजे काय, वेदांताचा विषय जर काय असेल तर परमात्मा हा वेदांताचा काय आहे, विषय आहे. त्या ठिकाणी वेदांतात काय सांगितलेलं आहे, भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. वेदैश्च सर्वे रहमेव वेद्य हा भगवान म्हणतात. हा, सगळ्या वेदांतात काय सांगितलेलं आहे, परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि परमात्मा कसा आहे याचं वर्णन, परमात्मा म्हणजेच ब्रह्म. अगा ब्रह्मया नावा मीचे अभिप्राव पांडवा. मीची बोली जे आघवा सुरती. म्हणून त्या ठिकाणी हा वेदांत आहे. परमात्मा जो आहे, परमात्मा ब्रह्म देव याचं वर्णन वेदांतामध्ये केलेलं आहे. वेदांतात दुसरं काही सांगितलं नाही. ब्रह्म सत्यम
जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हे वेदांताचा घोष आहे. सगळ्या वेदांतात काय सांगितले? चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 पुराणे हर्षी गाथा. परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं शास्त्र जर कोणतं असेल तर ते वेदांत शास्त्र आहे. जीव हा काय आहे? ब्रह्मरूप आहे. जगात दुसरं काहीच नाही. नेह नानास्ति किंचन म्हटलेलं आहे. एक परमात्माच आहे. तुका म्हणे तुची खरा एर वाहोगा पसारा. मग परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला रस असं म्हटलंय. खरा जीवनातला रस जर काय, ते रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. हो, एखाद्या गोष्टीत आपल्याला आनंद आला की आपण म्हणतो रस आला. हो, काल प्रवचनात काय आला? रस आला. आज काय प्रवचनात रस आला नाही, कारण बाबांनी गोष्ट नाही सांगितली, बाबांनी विनोद नाही सांगितला, रस नाही आला असं म्हणतात माणसं. तेव्हा रस शब्दाचा अर्थ काय? आनंद असा आहे. आनंद आला की माणसाला रस येतो. परंतु खरा आनंद काय आहे? आपण जो आनंद घेत असतो तो विषयांचा आनंद घेत असतो. हो, अभिमानाचा आनंद घेत असतो, एखाद्या वृत्तीचा आनंद घेत असतो. अनुकूल आपल्याला वाटलं की आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो. आपल्याला अनुकूल गोष्ट भेटली, जेवायला भेटली की तेवढ्यापुरता आनंद वाटतो, ऐकायला भेटली की तेवढ्यापुरता आनंद वाटतो, पाहायला भेटली की तेवढ्यापुरता आनंद वाटतो. पण हा आनंद मूळचा आला कुठून? आनंदरूप काय आहे? तर असं म्हटलं, शास्त्र असं सांगतं, आनंदो ब्रह्मेती व्यजानात. ब्रह्म हेच केवळ आनंदरूप आहे, किंवा आत्मा हाच काय? आनंदरूप आहे. तद व्यतिरिक्त जगात दुसरीकडे कुठेही आनंद नाही. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपल्याला विषयातून आनंद आल्यासारखा वाटतो त्यावेळेस सुद्धा तो कोणाचा असतो? परमात्म्याचाच असतो. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. हो, आत्माच आनंद रूप आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. जो नाईकजता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरतेवी. बाकीचा आनंद जो मिळत असतो आपल्याला तो विषयाच्या आणि इंद्रियाच्या संयोगाने मिळत असतो. आहे तो आत्म्याचाच, पण वृत्तीच्या द्वारे तो आनंद येत असतो. जसं पाणी आपण घरामध्ये पित असताना आहे पाणी कुठलं? नदीचंच पाणी आहे किंवा धरणातलंच पाणी आहे. पण घरातून आलं की आपल्याला असं वाटतं नळातून आलं. नळातून कुठून आलं? टाकीतून आलं. टाकीत कुठून आलं? धरणातून आलं. धरणात तरी कुठून आलं? वरचं आकाशातून आलं. म्हणजे पाणी जे आहे ते मूळचं व्यापकच आहे, पण आपल्याला त्या तोटेतून आल्यानंतर असं वाटतं त्या तोटेतून आलं. तसा मूळचा आनंदाचा स्रोत म्हणजे परमात्माच आहे. यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मान भुवन भूयासम इति प्रेम आत्मनी इक्षते म्हटलेलं आहे. आत्माच आनंद रूप आहे, परमात्माच आनंद रूप आहे. विषयामध्ये आनंद नाही. आहे मूळचाची खरा आनंद अद्वय नित्य निरामय. हो, विषयात जर आनंद असता तर विषयातला आनंद कायम टिकला असता, पण कायम विषयातला आनंद टिकत नाही. विषयातला आनंद जो असतो परिच्छिन्न असतो, संकुचित असतो. हेही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवंत कौंतेय. पण परमात्म्याचा जो आनंद आहे तो कसा आहे? व्यापक आनंद आहे. आणि व्यापक आनंद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. हो, विचारसागरात आपण नेहमी चिंतन करतो, विषयात सुद्धा जो आनंद आहे तो परमात्म्याचाच आहे. मग आपल्याला विषयातून आला असं का वाटतं? वृत्ती चंचल होते, त्याच्यात आत्मानंदाचं भान होत नाही. आणि एखादा विषय मिळाला की तेवढ्या वृत्ती स्थिर होते. स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं आणि आपल्याला वाटतं मला आनंद विषयापासून मिळाला. विषयाचा आहे का आत्म्याचाच आहे? आत्म्याचाच. विषयात जर आनंद असता तर मग झोपेत माणसाला आनंद मिळाला असता का? झोपेत माणसाला आनंद मिळतो, झोपेत माणसाला सुख वाटतं. हो, म्हणून तर लोक कीर्तनात प्रवचनात सुद्धा बरेचसे झोपतात आणि त्याच्यात सुख असतं.
एखाद्या माणसाला आपण सांगितलं तुला सगळं पाहायचं ते देतो, खायचं ते देतो, फक्त झोपायचं नाही. किती वेळ राहील? 1-2 दिवस राहील. 2-3 दिवस झाले की म्हणतो सगळं बाजूला करा, मला झोपू द्या म्हणतो. आणि झोपलं की तो आनंदी होतो. का आनंदी होतो? कारण झोपेमध्ये तो परमात्मा स्वरूपाच्या जवळ जातो. नाही, परमात्मा स्वरूपच होतो, फक्त त्याला ते कळत नाही. म्हणून आता झोपेत आनंद जो मिळाला तो कोणत्या विषयाचा मिळाला? कुठल्या इंद्रिय? साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभावच साचोकारा म्हणून येता. म्हणजे परमात्म्याचा आनंद त्याला प्राप्त होतो. म्हणून वेदांत काय करतो? वेदांत त्या ठिकाणी जीवाला ब्रह्मरूप करतो. वेदांतात श्रीगुरूच्या मुखातून ज्यावेळेस त्या ठिकाणी साधक ऐकतो तत्वमसी, आतापर्यंत मी देह आहे देह म्हणत असतो, पण तत्वमसी ऐकलं त्या ठिकाणी काय? काना वचनाचे भेटी, सरिसाचे पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवनी एकी जो. मग विश्व स्वप्नेशी माया, निंद सांडोनी धनंजया, सहसा चैला महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे थापटला जायचं. आतापर्यंत आनंद बाहेरचा घेत होता, पण ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी श्रीगुरू ज्ञान सांगतात किंवा गुरूंचं वाक्य ऐकतो आणि वाक्य ऐकल्याबरोबर जीवपणा निघून जातो. कारण तो आभासिक आहे, स्वतःला विनाकारण तो अज्ञानामुळे जीव समजत होता आणि तो काय होऊन जातो? ब्रह्मरूप होऊन जातो. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले रोहनिया. आणि मग तो कोणत्या प्रतीतीवर जातो? मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू, आपणेनेशी भेदू, नेनोनी जाणे. हो, जाणे अजमी अजरू, अक्षयो मी अक्षरू. मी कसा आहे? आता मी मरणारा नाही, मी सच्चिदानंद रूप आहे, मी आनंद रूप आहे. असा त्याला काय होतो? आनंद होतो. अपूर्व मी अपारू आनंदू मी. आता मला आनंद घ्यायचा म्हणत नाही, मी आनंदरूप झालो म्हणतो, मीच आनंदरूप झालो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीची. अशा प्रकार हां तेथ भुजिजे बोजू बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखावरी नुसते सुखाची बघिजे. लौकिक दृष्टीने जर पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये दुःखाचे डोंगर दिसू शकतात. तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी जीवनामध्ये आपण पाहिलं, लौकिक दृष्टीने सगळं दुष्काळी आटले, द्रव्य नेला मान, अमुक तमुक, स्त्री एक अन्नान्न करता मिल, हे झालंय. बाहेर सगळी भयानक परिस्थिती आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसो. हे कोणी दिलं? वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. मग याला महारसाची उपमा दिली, कारण रस म्हणजे आनंद. मग हा महारस आहे म्हणजे परमानंद आहे. सामान्य आनंद वेगळा आणि हा परमानंद आहे. म्हणजे हा आनंद मिळाल्यानंतर माणसाला जगात आनंद मिळावा असं वाटत नाही. आनंद आणि हा वेगळाच राहत नाही. इतर जे आनंद आहे त्या आनंदामध्ये जीवपणा शिल्लक राहतो. पण हा आनंद प्राप्त झाल्यानंतर किंबहुना सोये, जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होये तया नाम सुख. हो, देहाचा विसर झाला, आनंदे संचार. आनंदाचा संचार झाल्यानंतर देहाचा आपोआप विसर पडतो. जोपर्यंत देहाचा विसर झाला नाही खरा आनंद मिळाला नाही असं म्हणायचं. हा आनंद असा आहे, अंगाथिला आनंद सुरते ऊन. मग असे आपण पाहिलं, या आनंदामध्ये जो भोगता असतो तो त्या ठिकाणी वेगळा राहत नाही, तो परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी होतो. ज्ञानोबांनी वर्णन केले, न लाविता वसू ते जैसेने असे रसू, तेथेचा मिठांशू तोची जाणे. न लाविता वसू ते जैसेने असे रसू.
ऊस लावायचा मगच ऊसात रस आला असं नाही, रस जसाच्या तसाच आहे। जो नायकजता नादू असौरभ्य मकरंदू, जो अंगाथीला आनंदो सोरते विना, ती ओवी मगाशीच आपण पाहुणार। किंवा तैसे सुखपणा येवो लाजे आपुले सुख पावो, त्या अनिका चाखो सो येईल काही। त्या ठिकाणी सुखपणा येवो लाजे आपले सुख पाहो, म्हणजे सुखपणाला सुद्धा ते सुख येत नाही, कारण सुखपणा आहे का सुखरूपता आहे? सुखरूपता आहे। तिथे त्या ठिकाणी आनंद रूपता आहे। काय आनंद घेपे आनंदे म्हटलं, मगाशीची ओवी सांगितली। सुखाला तिथे सुख होतं, विश्रांतीला प्राप्त होतो, अशा प्रकारचा तो आनंद आहे। म्हणजे बाकीचा आनंद झाल्यानंतर पुन्हा तो आनंद येतो जातो, पण हा आनंद एकदा आला की परत जात नाही, तो आनंद रूप जीव होऊन जातो। म्हणून काय म्हटलं, वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे। आणि असा हा महारस परमानंद देण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? वेदांतामध्ये आहे। म्हणून वेदांत तो महारसो मोदको मिरवे। आता पुढे ज्ञानोबा आणखीन सांगतात, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा। याचा विचार उद्याच्या प्रवचनात